एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून परिवहन मंत्री श्री प्रतापजी सरनाईक यांच्या माध्यमातून सोलापूर एसटी आगारास 10 नवीन बसेस देण्यात आले। त्यांचे लोकार्पण आमदार विजयकुमारजी देशमुख व शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या शुभास्ते पूजन करून करण्यात आले। या प्रसंगी तुकाराम नाना मस्के, प्रकाश अवस्थी, बाळासाहेब मोरे, शरद काटे, ज्ञानेश्वर लामकाने, अनिताताई गवळी, शिवाजी काशीद, महावीर नळे, सोमनाथ पाटील, जक्का, नागनाथ लंबाटे यांच्यासह एसटी आगाराचे अधिकारी, चालक, वाहक, कर्मचारी व प्रवासी नागरिक उपस्थित होते। त्यामुळे ते जास्तीत जास्त या सुविधा कशा लोकांपर्यंत चांगल्या सुविधा देता येतील यावर प्रयत्नशील असतात। तुम्ही बघितलं असेल, प्रताप सरनाईक साहेबांनी जेव्हापासून चार्ज घेतला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या डेपोमध्ये रोज वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतं की प्रत्येक डेपोला काही ना काही एसटी देण्याचं काम होत आहे। मला वाटतं धाराशिवला सुद्धा तरी परवा 25-30 एसटी प्रवासांनी सोलापूरला आल्यानंतर या आगारात आमदार साहेबांसमोर सांगितलं होतं की 25 ते 30 बसेस आपल्याला मिळतील। येणाऱ्या काही काळानं ते येतील सुद्धा, पण खऱ्या अर्थानं प्रशासनाची पण तेवढीच व्यवस्था करणं आणि त्या चांगल्या पद्धतीनं चालवणं आणि प्रशासन आणि सर्वसामान्य माणूस यांच्यातला ताळमेळ लावून कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण त्याच पद्धतीनं चांगलं वर्तन देऊन या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या वातावरणात आपण करायला चांगला उपक्रम आहे। राज्य सरकारने जी काही आरोग्य व्यवस्था असेल, पोलिसी व्यवस्था असेल, अशा ज्या काही महत्त्वाच्या हा आरसा नाही आहे। गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यात हा गेले एका गावाला आपले गोंधारी साहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। आपले एमएल साहेब श्री चव्हाण साहेब यांनी श्री अमोल बापू शिंदे यांचा सत्कार करा अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी सोलापूर आगारात त्यांना विनंती करतो, आपले विभाग नियंत्रक साहेब गोंधळ साहेबांनी त्यांनी 2 शब्द बोलावे। आज आपल्या आगारात सर्वांच्या वतीनं स्वागत करतो।